नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मीन राशीसाठी 2026चं वार्षिक राशी भविष्य सांगतं की हे वर्ष तुमच्यासाठी 7.5चा प्रभाव असलेलं राहील. वर्षभर शनी महाराज तुमच्या राशीमध्ये असतील तर राहू तुमच्या राशीपासून 12व्या घरातून प्रवास करतील. गुरुचे गोचर यावर्षी तुमच्या राशीपासूनच 4थ्या, 5व्या आणि 6व्या घरातून होईल. अशा परिस्थितीमध्ये हे वर्ष तुमच्याकडनं संयम आणि धैर्याची मागणी करतं. आर्थिक बाबतीत तुम्हाला विचारपूर्वक आज पावलं उचलावी लागतील. शुभ कार्यांवरती तुमचा खर्च वाढेल. तर मग चला 2026च्या मीन राशीच्या वार्षिक राशी भविष्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. तर 1 जानेवारी 2026 पासून शनी महाराज वर्षभर तुमच्या लग्न भावात म्हणजेच पहिल्या घरामध्ये स्थिर असतील. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या अधिक गांभीर्यानं आणि शिस्तीनं पार पाडण्याची सवय लावून घ्याल. या गोचरामुळे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण कराल आणि संयम ठेवाल आणि व्यावहारिक विचारसरणी विकसित कराल. 27 जुलै 2026 पासून शनी वक्री झाल्यामुळे वर्षाच्या मध्यामध्ये तुमचा आत्मविश्वास कमी होईल. निर्णय घेताना गोंधळ उडेल आणि कामांमध्ये अनपेक्षितपणे विलंब होईल. या काळामध्ये भावनिक आवेग टाळणं आणि ठोस योजना आखणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तर 11 डिसेंबर 2026 पासून शनी पुन्हा सरळ मार्गी होईल. त्यामुळे तुमचं आत्मबल वाढेल आणि वर्षाच्या शेवटी तुमच्या आयुष्याची दिशा अधिक स्पष्ट होताना तुम्हाला दिसेल. त्यानंतर नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये या राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष हे प्रगतीचं आणि आत्मशिस्तीचं ठरेल. शनीचं वर्षभर लग्न भावामध्ये गोचर हेच संकेत देतं की यावर्षी तुमची ओळख तुमच्या कर्मांमुळे, संयमामुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे बदलेल. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुम्हाला दबाव सहन करावा लागेल, परंतु जबाबदाऱ्याही वाढतील. तुम्हाला तुमच्या कौशल्यांना अधिक धार द्यावी लागेल. तर मग पुढे जर आपण पाहिलं तर 1 जानेवारी तर 2 जून 2026 पर्यंत गुरुचं 4थ्या घरामध्ये गोचर ठिकाण आहे. हे ठिकाण बदलणं किंवा घर संबंधित निर्णयावरती तुम्हाला परिणाम करू शकतं. यानंतर जर आपण प्रेम आणि कौटुंबिक बाबतीमध्ये जर पाहिलं तर या लोकांसाठी 2026 हे वर्ष प्रेम आणि कौटुंबिक संबंधाच्या बाबतीत भावनिक परिपक्वता आणि स्पष्टतेची परीक्षा घेणारं ठरेल. वर्षाच्या बहुतेक काळामध्ये राहू 12व्या घरात आणि केतू 6व्या घरामध्ये स्थिर असतील, ज्यामुळे भावनिक गोंधळ, एकटेपणाची भावना आणि अपेक्षांमध्ये असंतुलन शक्य आहे. वैवाहिक लोकांसाठी यावर्षी संवाद आणि विश्वास टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक घट्ट राहणं ही कामं होतील. अविवाहित लोकांसाठी प्रेमसंबंध जुळण्याचे योग आहेत, परंतु भावनिक घाई टाळणं यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक बाबतीमध्ये 2026 हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी खर्चिक आणि गोंधळामध्ये टाकणारं ठरू शकतं. आर्थिकदृष्ट्या 2026 हे वर्ष शिस्त मागतं. तुम्हाला योजना आखून काम करावं लागेल. शनीचं लग्न या भावामध्ये गोचर तुम्हाला खर्च आणि उत्पन्नाबाबत अधिक जागरूक बनवेल. वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्न तुमचं स्थिर राहील, परंतु खर्चावरती नियंत्रण ठेवणं हे आवश्यक राहील. त्यानंतर व्यापाऱ्यांसाठी या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये नफ्याची शक्यता वाढीस लागेल. विशेषतः डिसेंबर 2026 नंतर राहूच्या एकादश घरात प्रवेशमुळे उत्पन्नाचे नवनवीन स्रोत सक्रिय होतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे मीन राशीचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि 2026 हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.